आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूरचा महापौर ठरला, इचलकरंजीचा महापौर 2 दिवसात ठरेल. आता उत्सुकता आहे सांगलीचा महापौर कोण. इथेही भाजपची बहुमत भाजपचं आहे, पण 2 जागा त्या 2 नगरसेवक कमी आहेत. राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं की शिवसेनेला याची चर्चा सध्या सुरू आहे. दोघांनाही शक्यतो घेतलं जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे 39+ करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना उपमहापौर पद किंवा स्थायी समितीचं चेअरमन पद दिलं जाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता सांगलीचे महापौर कोण, उत्सुकता प्रचंड आहे, पण नाव जवळजवळ निश्चित आहे. 2 दिवसात या नावावर शिक्कामोर्तब होईल. अर्ज भरलं जाईल 2 दिवसात आणि 10 फेब्रुवारीला रीतसर निवड होईल. सांगलीचे महापौर असतील धीरज सूर्यवंशी. यांचंच नाव जवळजवळ निश्चित होईल, कारण यापूर्वी धीरज सूर्यवंशी महापौर होता होता पराभूत झाले. भाजपचेच काही नगरसेवक फुटले, राष्ट्रवादीचा महापौर झाला आणि भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. तो जो जुना इतिहास आहे तो पुसून काढण्यासाठी भाजप आता धीरज सूर्यवंशी यांनाच महापौर करणार हे नक्की आहे, तसं ठरलेलं सुद्धा आहे. धीरज सूर्यवंशी यांची ताकद आहे. अनेक नगरसेवक त्यांनी निवडून सुद्धा आणलेले आहेत. भाजपमध्ये ताकद आहे, आक्रमक चेहरा आहे, अभ्यासू चेहरा आहे आणि आत्ता सांगलीत त्यांची चर्चा अधिक आहे. दुसरे नाव आहे निरंजन आवटी, पण त्यांची शक्यता आत्ता कमी आहे. याशिवाय रोहिणी पाटील, स्वाती शिंदे ही 2-3 नावं चर्चेत आहेत. पण सध्या सगळ्यात फास्ट नाव आहे ते धीरज सूर्यवंशी यांचंच. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अन्य नेत्यांची बैठक होईल. पुन्हा नेहमीप्रमाणे बंद पाकिटात नाव जाईल ते प्रदेश भाजपकडं. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाव निश्चित करतील. नावाची घोषणा सांगलीत होईल. काही असलं तरी यंदाचे महापौर होणार ते धीरज सूर्यवंशी यांची शक्यता जास्त आहे. निरंजन आवटी आणि रोहिणी पाटील, स्वाती शिंदे ही नावं चर्चेत आहेत, पण त्यांना आत्ताऐवजी पुढं संधी मिळण्याची चिन्ह अधिक आहेत. त्यामुळं सांगलीचा नवा महापौर धीरज सूर्यवंशी हेच असण्याची चिन्ह अधिक आहेत. त्याची आणखी काही कारणं निश्चित आहेत, पुढच्या भागात निश्चितपणे बघू. अनेक कारणं आहेत, पण सध्या तरी एकच ब्रेकिंग न्यूज, सांगलीचे नवे महापौर हे धीरज सूर्यवंशी असतील. धन्यवाद. आपल्याला अशाच ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.